तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 31 मेचा भाग तुम्ही बघत आहात। मे महिन्यातला हा शेवटचा एपिसोड आहे। तर बघा आज काय काय घडलंय। सायली काल त्या व्हिडिओमुळे जरा डिस्टर्ब असते, पण तरी सुद्धा ती सारखा तो व्हिडिओ आज बघत असते। आता सायलीला पुन्हा एकदा अर्जुनचा फोन आलाय। सायली विचार करते, अरेच्या पुन्हा यांचा फोन। हॅलो, हा हो बोला। अर्जुन म्हणतो, सायली तू आता तोच व्हिडिओ बघत होतीस ना पुन्हा? सायली म्हणते, अय्या तुम्हाला कसं कळलंय? तुम्ही इथे कॅमेरे लावलेत का? अर्जुन म्हणतो, मी ना माझ्या बायकोला बरोबर ओळखतो। नाही, माझी बायको काय करते हे समजायला मला ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज नाहीये बायको। सायली तो फोन बाजूला ठेव आणि तो व्हिडिओ सारखा बघू नकोस। तू जर स्वतःची काळजी नाही घेतलीस तर मधुभाऊंची काळजी कशी घेशील? आणि सगळं डोक्यातनं काढून टाक बरं। ती दामिनी काही करू शकणार नाहीये। सायली म्हणते, मला काही नाही होत। अर्जुन म्हणतो, हे बघ आता सगळे विचार डोक्यातून काढून टाक बरं। सांगितलं ना तुला दामिनी काही करणार नाही म्हणून, तुला माझी शपथ आहे। सायली म्हणते, शपथ कशाला घातली? हा आता संपला बरं विषय, आता मला ऐकावंच लागेल ना। अर्जुन म्हणतो, दॅट्स लाईक माय गुड गर्ल, चल ठेव फोन आता आणि काळजी घे स्वतःची। आणि आता असं म्हणून त्याने फोन ठेवलाय। सायली आता जरा टेन्शन मध्ये की आता पुढे कसं होईल, काय होईल, हे प्रकरण शेकेल का, काय होईल। आज ना प्रेक्षकांनो उरलेलं सुरलेलं प्रतापरावांनी हिला अजून ऐकवलंय बरं का, त्यामुळे आजचा एपिसोड पण तुम्हाला आवडणार आहे। पण एक गोष्ट मला प्रचंड खटकली आहे, ती सांगते। तर बघा आता ही प्रिया प्रतापरावांना म्हणत असते, बाबा मी माझी बाजू मांडली होती तेव्हा। ते म्हणतात ना तिला की तू पण खोटं बोलली होती साक्षीबद्दल वगैरे वगैरे, त्यावरती उत्तर देते की मी माझी बाजू मांडली होती बाबा तेव्हा। प्रतापराव म्हणतात, अगं मग तशी मधुभाऊंची सुद्धा बाजू असेल ना तन्वी, आपण त्यांची बाजू समजून नको का घ्यायला? तू खोटं बोललीस तेव्हा आम्ही समजून घेतलंच ना तुला। लगेच प्रिया म्हणते, बाबा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मी खोटारडी आहे? मी मान्य करते की तेव्हा साक्षीने माझ्याशी ओळख वाढवली आणि ती ओळख वाढवणं इतकं महत्वाचं असेल हे मला वाटलं नव्हतं बाबा। हे एवढं सगळं होईल अशी कल्पना नव्हती मला। मी मुद्दाम नाही केलं, मी खरंच मुद्दाम नाही केलं, मी खोटारडी नाहीये बाबा। आता लगेच कल्पना ताईंना तिचा कळवळा आला। त्या म्हणतात, तन्वी तू बस बरं आणि तू रडू नकोस। लगेच प्रिया म्हणते, आई मी खोटारडी नाहीये हो, खरंच खोटारडी नाहीये। कल्पनाताई म्हणतात, नाहीये बाळा नाहीये, तू शांत हो। प्रतापराव आता हिच्या नाटकाला बळी पडतच नाहीत। ते म्हणतात, हे बघ तन्वी, एकतर हे कोर्ट नाहीये आणि मी काही तुला इथे जाब विचारायला बसलेलो नाहीये, लक्षात ठेव। माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतः चुकीचं वागायचं आणि इतरांना गुन्हेगार ठरवायचं असं नसतं तन्वी। लगेच प्रिया कांगावा करते, बरोबर आहे बाबा तुमचं, मी घरच्यांचा विचार करते, घराचा विचार करते, हे माझं चुकलं, सॉरी बाबा। म्हणजे मी आता अशी चूक पुन्हा करणार नाही, कधीच करणार नाही। आगदावनेपणा करते आणि निघून जाते तिथून। कल्पनाताई लगेच म्हणतात, काय हो घरामध्ये आधीच एवढी कटकट चालू आहे आणि तुम्ही आता आपल्या सुनेला दुखावणार आहात का? प्रतापराव छान उत्तर देतात कल्पनाताईंना। ते म्हणतात की कल्पना, हे बघ तू मान अथवा नको माणूस, पण तुला सांगतो की आपल्याला 2 सुना आहेत हे विसरू नको आणि धाकट्या सुनेचे लाड करायचेत म्हणून मी माझ्या मोठ्या सुनेवर अन्याय होऊ देणार नाही कल्पना। अरे वा, भारी उत्तर दिलं ना प्रेक्षकांनो। पण आता बघा प्रेक्षकांनो, सगळं काही आता आपल्या मनासारखं होतंय। आता या रविराजांना सुद्धा मधुभाऊंच्या आश्रमात डेड बॉडी पुरलेली आहे हे संशयास्पद वाटतंय। आता तिथे नागराज बसलाय, प्रतिमा आत्या आहे। रविराज म्हणत असतात, हे सगळं ना जरा विचित्रच वाटतंय। म्हणजे वात्सल्य आश्रमाची केस कोर्टात चालू असताना त्याच आश्रमामध्ये आणखीन एक डेड बॉडी सापडावी, हे काहीतरी विचित्र। आणि कशात काही नसताना मीडिया हे उचलून धरतं की हा खून मधुभाऊंनी केलाय। नाही, मला हे पटत नाहीये। प्रतिमा त्या म्हणतात, रविराजांना पोलिसांकडे तसले काही पुरावे असतील का हो? रविराज म्हणतात, नाही नसणारच आहे। मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की दामिनी यावरच फोकस करते मुद्दाम, आणि हा मृतदेह त्या आश्रमात सापडलाय हे एकमेव पुरेसं कारण नाहीये मधुभाऊंवर खुनाचा आरोप करण्यासाठी। मला नाही वाटत हे सगळं मधुभाऊंनी केलं असावं। नागराज म्हणतो, अरे दादा पण दामिनी देशमुख सारखी हुशार वकील आरोप करते म्हणल्यावर तथ्य असेल ना त्यामध्ये काहीतरी। आणि तसं सुद्धा, आणि दादा त्या मधुभाऊंनी आधी एक खून केलाय आणि आता दुसरा खून झालेला आहे आणि त्यात मला नाही वाटत काही आश्चर्य आहे त्यांनी दुसरा खून केला असावा। प्रतिमा त्या म्हणतात, माझा तर अजिबात विश्वासच नाहीये की मधुभाऊंनी तो आधीचाही खून केला असेल म्हणून। त्यावर नागराज म्हणतो, अगं वहिनी तुझा विश्वास बसो अथवा न बसो त्यावर थोडीच न्याय व्यवस्था चालते।
आता हा टोमणा मारतो बरं का नागराज या प्रतिमात्याला, आणि ते प्रतिमात्याच्या लक्षात येतं. त्या लगेच अशा बघतात त्याच्याकडे. नागराज म्हणतो, कसं असतं ना वहिनी, अगं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. वरवर साधी बोळी दिसणारी माणसं चोर, दरोडेखोर आणि सिरियल किलर निघतात. दादाला अनुभव आहे या सगळ्या गोष्टीचा. विचार ना त्याला. आता रविराज भारी उत्तर देतात. ते म्हणतात, अरे नागराज, मला हा सुद्धा अनुभव आहे की एखाद्याला कोर्टाने दोषी ठरवण्याच्या आधीच इंटरनेट आपला निर्णय देऊन मोकळा होत असतं, आणि मग नको नको ते व्हिडिओ व्हायरल केले जातात. मग ते खरे आहेत का खोटे आहेत हे कोणी बघत नाही बघ. पण या सगळ्या गोष्टींसाठी ना व्यवस्थित प्लॅनिंग केलं जातं. आणि तसंच हा मृतदेह आश्रमामध्ये असण्यामागे काहीतरी मोठं प्लॅनिंग मला दिसतंय. नागराज म्हणतो, नाही रे दादा, कोण काहीतरी प्लॅनिंग करणार आहे, कोणाचा फायदा असणार आहे या सगळ्यात. रविराज म्हणतात, असू शकतो ना, बऱ्याच जणांचा फायदा असू शकतो यामध्ये. आणि मला तर आता असं वाटायला लागलंय की हा मृतदेह मधुभाऊंना जाणीवपूर्वक अडकण्यासाठी तिथे टाकून ठेवलाय. आता मात्र नागराजला टेन्शन आलंय. रविराज म्हणतात, आता माझं मत बनवण्यापूर्वी मला सगळे डिटेल्स तपासायचे. कदाचित मी आता पोलिसांशी सुद्धा जाऊन बोलणार आहे. बघूयात तरी काय आहे ही भानगड. आता रविराजांनी ठरवलंय प्रेक्षकांनो की या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जायचंय, कारण त्यांना आधीच त्यांच्या पोरीचं खोटं बोलणं खटकतंय. त्यामुळे आता रविराज या केसमध्ये इंटरेस्ट घेताय असं दिसतंय खरी. त्यामुळे म्हटलं की आता जरा आपल्या मनासारखं घडू लागलंय. पण आता नागराजला आलं ना टेन्शन. नागराज विचार करतोय, बाप रे, या प्रियाचं खोटं कोर्टात उघडं पडल्यानंतर आता मात्र दादा अर्जुनच्या बाजूने झुकत चाललाय. मधुभाऊंच्या बाजूने सुद्धा झुकतोय दादा. पण आता या केससाठी दादा आणि अर्जुन जर एकत्र आले ना तर त्या दोघांना माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाहीये. खरं तर प्रेक्षकांनो, हा किती आल्हाद बसलाय ना नागोबा. म्हणजे सगळा करता करविता हाच आहे. प्रॉपर्टी सुद्धा यालाच पाहिजे होती. सूत्रधार हाच आहे. यानेच सांगितलं प्रतिमा, रविराज, तन्वीचा खून करा. आणि सगळ्यामध्ये हायलाइट मात्र प्रिया आणि हा मैपत होतोय. असो, आता या प्रतिमा त्यालाही टेन्शन आलेलं जरा दाखवलंय त्यांनी. तर बघा, आता रात्र झाली आहे आणि अर्जुन सायलीसाठी चहा घेऊन येतो. आणि आता इथे या दोघांचं ते फेस रिकन्स्ट्रक्शनसाठी जरा बोलणं दाखव. अर्जुन म्हणतो, हे घे बायको, हा तुझा चहा आणि माझी कॉफी. आता सायली म्हणते, कशाला तुम्ही घेऊन आलात, मी आणली असती ना. मग आता अर्जुन म्हणतो, तू इथून उठायला नकोस म्हणून मीच घेऊन आलोय. तसं विमलताईने केलाय चहा आणि मी फक्त तू पी चहा आरामात सायली, विमलताईनेच केलाय तो. मग सायली म्हणते, किती काळजी घेताय ना सगळे माझी, किती काळजी घेताय बाबा सुद्धा. म्हणजे एवढी काळजी माझ्या वडिलांनी सुद्धा घेतली नसती. अहो, तुम्हाला माहितीये का, आज बाबांनी प्रियाला माझे पाय चेपायला लावले. अर्जुन म्हणतो, काय, प्रियाने तुमचे पाय चेपले? त्यावर आता पुन्हा एकदा कालचा प्रसंग व्हिज्युअलाइज करून दिलाय आपल्याला. प्रिया सायलीचे पाय चेपते, अगदी नाक डोळे मुरडत वगैरे वगैरे. सायली म्हणते, हो ना, अहो तुम्ही तिचा चेहरा पाहायचा होता तेव्हा. आधी स्वतःच मोठ्या तोंडाने म्हटली बरं का की मला सायलीची सेवा करायची इच्छा आहे वगैरे वगैरे. मग बाबांनी तिला तिच्याच शब्दात अडकवलं. अर्जुन म्हणतो, वा, हे चांगलं झालं. खरं तर सांगू का बायको, त्या तन्वीची ना तुझ्या पायाशी बसण्याची सुद्धा लायकी नाहीये, पण तरी सुद्धा तिने तुझे पाय चेपले. हे डॅडने मस्त केलंय. सायली म्हणते, खरं तर मी तुम्हाला हेच सांगायला फोन केला होता आणि नेमका तो दामिनीचा व्हिडिओ दिसला. आणि अर्जुन म्हणतो, हो ना, आणि तू टेन्शन मध्ये आलीस आणि तू कॉल करून मला तेवढंच बोललीस ना बायको. सायली म्हणते, हो, पण तुम्ही फोन करून मला सांगितलं ना की तो व्हिडिओ सारखा बघू नको, म्हणून मी फोन ठेवून दिला बाजूला. अहो, पण मला सांगा ना पुढे काय होणार आहे. अर्जुन म्हणतो, मी तुला घरी येऊन सांगणारच होतो की एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आली आहे. आपल्याला ना त्या डेड बॉडीचं फेस रिकन्स्ट्रक्शन करायची परवानगी मिळाली आहे. सायली म्हणते, म्हणजे ते काय असतं? अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या मृतदेहाचा चेहरा जरी नाहीसा झाला असेल तरी टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण त्याचा चेहरा पुन्हा एकदा असं स्क्रीनवरती बघू शकतो. म्हणजे त्याचा डोळ्याचा शेप, नाकाचा शेप वगैरे वगैरे. एक्सपर्ट लोक कॉम्प्युटरवर त्याचा चेहरा बनवतात. सायली म्हणते, अरे वा, असं करता येतं का? अर्जुन म्हणतो, हो, आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने करता येतं, पण ते सगळं बघण्यासाठी तू तिथे असावीस असं मला वाटतंय. म्हणजे आपली पुढची कामं सोपं होतील सायली. म्हणजे तुला बरं नाही मला कळतंय, पण हे तितकंसं महत्वाचं नसतं तर मी तुला सांगितलं नसतं. सायली म्हणते, अहो, मी अंथरुणाला खिळलेली जरी असते ना तरी मी आली असते. मी आता एकदम बरी आहे, मी नक्की येणार. बघा, मी तुम्हाला जेवढी जास्त मदत करू शकेल तेवढी मी तुम्हाला मदत करणार आहे.
आणि आता दोघेही आनंदाने चहा कॉफी पिताय. अर्जुन म्हणतो प्या तो चहा, थंड होईल. प्रेक्षकांनो, ज्यांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास एखादा लाईक करायला विसरू नका. तर बघा आता या दोघांचं बोलणं एवढ्या रात्री प्रिया त्यांच्या खोलीच्या बाहेर उभी राहून ऐकतीये. कमाल आहे ना, हिला कोणी असं ऐकताना बघत नाही, अगदी विमल सुद्धा. तर आता ती ते सगळं ऐकते आणि विचार करते बाप रे, आता त्या बॉडीचं रिकन्स्ट्रक्शन वगैरे काय होणार, आता ते चेहरा ओळखला जाणार, ही गोष्ट महिपतला सांगायला हवी. बापरे, हे तर अवघडच आहे, मेलेल्या माणसाचा चेहरा तयार करणार वगैरे. आता तिने बघा प्रेक्षकांनो तिथेच लगेच पायरीवर उभं राहून महिपतला फोन केलाय. किती म्हणजे ही सगळ्यात सिरियस गोष्ट आहे आणि या बारीक सारीक गोष्टीचा प्रिया विचार करत नाहीये. कमाल आहे ना, म्हणजे हिचं बोलणं अर्जुन सायलीला ऐकू नसेल जात का? असो, आता हिने लगेच फोन लावला महिपतला. आता महिपतने हॅलो न म्हणता सुरुवात बघा कशी केली. महिपत म्हणतो अगं 2-2 बाप दिले ना तुला देवानं, या काही बापानं तुला घड्याळ पाहायचं शिकवलं नाही का ग? प्रिया म्हणते ओ फोन उचलल्यावर हॅलो म्हणायची पद्धत असते, लगेच काय वसवस करायला लागतं हो मला. महिपत म्हणतो अय एवढ्या रात्री तुझा फोन उचलला ना, हेच तुझं नशीब समज चिचुंद्रे, कामाचं बोल. प्रिया म्हणते कामाचंच बोलायला फोन केलाय मी. हे बघा तो आश्रमात ते बॉडी बिडी सापडली ना, तिचा म्हणे ते टेक्नॉलॉजीचा वापर करून चेहरा तयार केला जाणार आहे म्हणे. अर्जुन सायलीला तिथेच घेऊन जाणार आहे आणि त्या बॉडीची ओळख पटवून घेणार आहे. आता तिकडनं महिपत म्हणतो हा मग त्याच काय करायचं मी. प्रिया म्हणते काय मग तुम्हाला किती महत्वाचं सांगायला मी फोन केलाय, तुम्हाला काही कळतं का? महिपत म्हणतो अगं त्या डेड बॉडीचा चेहरा तयार करायचा असेल तर करू दे ना, चेहरा नाक कान कोणाचाही असायचं तर असू दे, पण तो मुर्दा पाडायचा आरोप पाटलावरच लागल ना. ही असली फालतू खबर द्यायला एवढा रात्री फोन केला का मला चिचुंद्रे, चल ठेव फोन. आणि प्रेक्षकांनो या मालिकेत जे जे बोललं जातं ना ते शब्द मी इथे वापरते बरं का. तर आता बघा महिपतने हिचा फोन अगदी रूडली कट केलाय, त्यामुळे हिचा पचका झालाय. म्हणजे हिला असं वाटलं की हिने एवढं महत्वाचं सांगायला फोन केला, पण हिला मात्र त्या महिपतने भावच नाही दिला. आता ती विचार करते फोन ठेवल्यावर आता जे करायचं ना ते मीच करते. त्या सायलीला मला पाय दाबायला लावले ना, आता त्या अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीन खेचली नाही तर नावाची प्रिया नाही मी. आता हिने असा विचार करून इतका फुलिश प्लॅन बनवला ना प्रेक्षकांना, तो मला खटकलाय. जो मी सुरुवातीला सांगितलं ना तुम्हाला तोच तो. आता बघा आणखीनही 2 गोष्टी खटकल्या आहेत, ते पुढे सांगते. आता सकाळ झालेली आहे आणि इथे ना जरा त्यांनी एका प्रोडक्टची मार्केटिंग केली आहे. सायली पोळ्या करत असते, कसल्या तरी पिठाची त्यांनी ऍड केली आहे. आता ती मालिकेत बघितल्यावर तुम्हाला कळेलच. सायली विमलताईंना म्हणत असते विमलताई जरा तो डब्बा द्या हो, ह्यांच्या डब्यात गरम गरम पोळ्या घालते. मग आता विमल तो डब्बा देते आणि म्हणते सायलीताई आज ना पोळ्या जरा वेगळ्याच वाटतात ना. मग सायली म्हणते हो विमलताई, कारण ना मी आता तो अमुक तमुक कंपनीचा आटा वापरते. आता ते 5 किलोचं पॅकेट पण दाखवलंय तिथे. आणि मग सायली म्हणते हा आटा मी नेहमी आहारात वापरते, आहार चांगला असला ना की तब्येतही छान राहते. आणि या पिठाच्या ज्या पोळ्या आहेत ना त्या खूप छान होतात विमलताई, अगदी मौसूद पोळ्या होतात वगैरे वगैरे. त्या ब्रँडची त्यांनी जाहिरात केली आहे प्रेक्षकांनो इथे या सीन मध्ये. आणि मग विमल म्हणते अरे वा, आता जेवणात आणि अर्जुन दादांना डब्यात सुद्धा मौसूद पोळ्या मिळणार, तर मजा आहे बाबा अर्जुन दादाची. आणि ती पोळी खाऊन बघते आणि म्हणते वाव खूपच छान आहे हो सायलीताई या पोळ्या. मग सायली म्हणते हो, आहाराचा विचार नेहमीच केला पाहिजे, अशी त्यांनी एक 5-1 मिनिटं जाहिरात केली आहे प्रेक्षकांनो. तर बघा आता तो सीन संपल्यानंतर सायली आणि अर्जुन बाहेर जायला निघालेत आणि त्याच वेळेला प्रिया तिथे प्रियाच्या डोक्यामध्ये एक सॉलिड आयडिया येते बरं का. पण ती आयडिया मला अगदी फुलिश वाटली, हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगते. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. आता निघताना सायली अर्जुनला म्हणत असते बापरे हे सगळं टेक्नॉलॉजी वगैरे कमालच आहे. अर्जुन म्हणतो हो ना, आता आजकाल काही करता येतं. मग आता सायली विमलला आवाज देते आणि म्हणते विमलताई आम्ही दोघं बाहेर चाललोयत ना, मधुभाऊंनी नाश्ता केला का? विमल म्हणते नाही ना, अजून नाही केला त्यांनी नाश्ता. सायली म्हणते मधुभाऊंना त्यांच्या खोलीत नाश्ता नेऊन द्या प्लीज, काल खूप दगदग झाली त्यांची, त्यांना काल झोप पण लागली नाही नीट, त्यांना नाश्ता केल्यावर आराम करायला सांगा विमल म्हणते बरं या तुम्ही ताई. आणि आता बघा अर्जुन आणि सायली गेल्यानंतर प्रियाच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती जाते मधुभाऊंचं डोकं खाय. तिच्या मागून कोणी येत तर नाहीये ना याची खात्री करून घेते प्रिया. आणि मधुभाऊ असे पाठमोरे बसलेले असतात. मग प्रिया म्हणते घरच्यांना त्रास देऊन निवांत बसला तर मधुभाऊ. आता मधुभाऊ हिच्या एवढे कसे काय इन्फ्लुएन्स खाली येतात बरं प्रेक्षकांनो. आता लगेच मधुभाऊ म्हणतात तू कशी काय आली बाई आज इकडे, या आउट हाऊसची वाट चुकली. मग प्रिया म्हणते वाट मी कशाला चुकू मधुभाऊ, तुम्ही चुकलात. मग मधुभाऊ म्हणतात तुला काय म्हणायचंय प्रिया?
प्रिया म्हणते, अहो मधुभाऊ, या घरात केवढा ड्रामा झाला, घरचे सगळे किती अपसेट आहेत. अहो या घरात पोलीस आले, त्यामुळे आई बाबा पूर्णाजींना धक्का बसला. आता मधुभाऊंना लगेच टेन्शन येतं आणि गिल्ट फील होतं बरं का, आणि मुद्दाम त्यांना गिल्टी करवते. मग लगेच म्हणते कशी, काय आहे ना मधुभाऊ, या घरची माणसं ना खूप चांगली आहेत बरं का मधुभाऊ, त्यामुळे ते तुम्हाला मधुभाऊ निघून जा घरातून असं म्हणणार नाहीये. आणि कसं आहे ना मधुभाऊ, मला असं वाटतं की तुम्ही स्वतःहूनच निघून जाल. नाही म्हणजे असं मला वाटत होतं बरं का मधुभाऊ. मग लगेच मधुभाऊ लगले असे बोलताय जसं की मधुभाऊंची फार सख्खी आहे ही आणि फार काही चांगलं बोलते. लगेच कसे म्हणता मधुभाऊ, अगं मला जायचंच आहे ग इथून, मला कुठे राहायचंय. पण साऊ आणि जावाई बापू हट्ट धरून बसलेत ना, सोडतच नाहीत ते मला. प्रिया म्हणते, ते बोलले आणि तुम्ही ऐकून बसले ना. नाही कसं आहे ना मधुभाऊ, तुम्हीच म्हणायचात ना की लेकीच्या सासरचं पाणी पण प्यायचं नसतं म्हणून. विसरलात का मधुभाऊ ते तुमचं बोलणं? मधुभाऊ म्हणतात, विसरलं नाहीये मी, पण मला माझ्या साऊसाठी इथे राहावं लागतं. मग लगेच प्रिया म्हणते, खरं तर तिच्यासाठीच तुम्ही इथून निघून जायला पाहिजे मधुभाऊ. आज सायलीला फक्त तुमच्यामुळे चक्कर आली मधुभाऊ. आता पुन्हा ते खून, डेड बॉडी, पोलीस हे सगळे शब्द परत परत ऐकल्यावर सायलीची तब्येत अजून बिघडली तर आता ही त्या मधुभाऊंना कशी गिल्टी करवते आणि मुद्दाम इन्फ्लुएन्स खाली आणते. आणि मधुभाऊ सुद्धा लगेच तिचं ऐकताय. म्हणजे ते सायली अर्जुन येडे आहे का, यांच्यासाठी एवढं सगळं करताय, दिवसाचं रात्र करून त्या केससाठी लढताय आणि हे आपल्या त्या प्रियाचं ऐकताय. त्यामुळे मला हा ट्रॅक नाही आवडला प्रेक्षकांनो. हे मी मोकळेपणाने बोलते, जे चांगलं दाखवलं चांगल्याला चांगलंच म्हणावं, कौतुक केल्याने माणूस कमी नाही होत. पण जे नाही पटलं ते फक्त पटलं नाही असं सांगू शकतो. आता शेवटी मालिका कशी दाखवायची हे त्यांच्यावर निर्भर आहे. एक आपलं प्रेक्षक म्हणून मत मांडायचं आणि सोडून द्यायचं, शेवटी हे मनोरंजन आहे. आता मधुभाऊ म्हणतात, नाही 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 असं नाही झालं पाहिजे. प्रिया म्हणते, नाही नाही असंच होणार आहे मधुभाऊ. आणि तसंही ना मधुभाऊ, आमच्या दोघींचे संसार नवीन आहेत, आम्ही आमच्या संसारात रमायचं सोडून तुमचीच काळजी करत बसलोय. किती मोठा जोक मारते ही, कधी काळजी करते कोणाच टोक मधुभाऊंची. आणि मधुभाऊंना एवढंही कळत नाही का, ही एवढी मोठी साक्षीदार आहे प्रेक्षकांनो, मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष देते आणि ती मधुभाऊंना अशी मुद्दाम काहीच्या काही बोलते आणि हिच्या ऐकण्यामुळे मधुभाऊ चालले पण गेले घरातून लगली. आता प्रिया म्हणते, माझं सोडा ओ मधुभाऊ, माझं सोडा, पण तुमच्या साऊचा तरी विचार करा, सायलीचा विचार करा जरा. अहो मधुभाऊ, असे आश्रितासारखे राहणं थांबवा जरा. अहो सुभेदारांच्या घरी असं जड होऊन राहणं तुम्हाला बरं दिसतंय का? आणि आता लगे हिचं बोलणं ऐकलं पण मधुभाऊंनी बरं का प्रेक्षकांनो. खरंच ना मला बाई कसं तरीच झालं. म्हणजे अर्जुन सायलीपेक्षाही महत्वाची आहे का मधुभाऊंना? हिचं काय ऐकायचं, ही कोण कुठली लागून चालली आहे. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतो बरं का. कसं आहे ना, आपण मालिका खूप इन्व्हॉल्व्ह होऊन बघतो, त्यामुळे आपल्याला हे कॅरेक्टर कुठेतरी घरातले आपलेसे वाटायला लागतात. आणि त्यातनं तर मी फार इन्व्हॉल्व्ह होऊन सांगते तुम्हाला, त्यामुळे कुठेतरी जसं मला मनाला येईल तसं पटलं नाही तर सांगते तुम्हाला. तर बघा, आता अर्जुन आणि सायली त्या म्हणजे ऑफिसमध्ये पोहोचलेत जिथे फेस रिकन्स्ट्रक्शन केला जाणार आहे. अर्जुन म्हणतो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि ह्या माझ्या मिसेस आहेत, ॲज अ आय विटनेस या इथे असतील आणि आम्ही तशी परमिशन घेतली आहे. आणि वात्सल्य आश्रमातल्या मृतदेहाचं जे इथे फेस रिकन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याच संदर्भात आम्ही इथे आलोय. आता ते सगळं सांगितल्यानंतर ते म्हणतात की हो, आम्ही त्या फेस रिकन्स्ट्रक्शनची प्रोसेस सुरू केली आहे. अर्जुन म्हणतो, ओके, ही परमिशन आहे, ही बघून घ्या. मग आता ते परमिशन त्यांनी पाहिली आहे आणि आता ते फेस रिकन्स्ट्रक्शन करणं सुरू आहे. अर्जुन विचारतो, किती वेळ लागेल अजून हे सगळं व्हायला? आणि चैतन्य पण विचारतो, किती वेळ जाईल? मग आता ते म्हणतात की ऑलमोस्ट 1-2 मिनिटात तुम्हाला चेहरा दिसेल, थोड्याच वेळात त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला या स्क्रीनवर आता दिसेलच. आणि आता थोडासा पॉज घेतलाय त्यांनी, ते टाक 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 असं म्युझिक लावलंय. मग आता पुन्हा चैतन्य म्हणतो, अजून किती वेळ लागेल? मग ते म्हणतात 2च मिनिटं. आणि लगेच स्क्रीनवरती त्या हरीश काकांचा चेहरा असा दिसतो आणि तो चेहरा बघून सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सायली म्हणते, अरे बापरे, हे तर हरीश काका आहेत. आणि आता हे हरीश काका कोण आहेत हे आता आपल्याला पुन्हा एकदा इथे दाखवलंय. तर ज्या प्रेक्षकांना माहीत नसेल त्यांना सांगते मी, हरीश काका हे मधुभाऊंच्या अत्यंत विश्वासू म्हणजे माणसांपैकी एक होते. पण या मैपतने त्यांच्या पुतण्याला का भाच्याला ओलीस ठेवलं होतं, म्हणजे किडनॅप केलं होतं आणि त्यांच्याकडून मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष घेतली होती कोर्टामध्ये. आणि त्यामुळे
त्यांना गिल्ट फील द्यायला तिथे सायली गेली होती कोण्या एके काळी तेव्हा सुरुवातीला कोर्टात. आणि तेव्हा त्या हरीश काकांना वाईट सुद्धा वाटलं होतं की आपण असं करायला नको होतं, मधुभाऊंसारख्या चांगल्या माणसावर आपण आरोप केला आणि म्हणून ते त्यांची साक्ष फिरवणार असतात, म्हणून मैपतने त्यांना मारलेलं आहे आणि वात्सल्य आश्रमात त्यांची बॉडी पुरवलेली आहे. आता ही एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला आज दिली बरं का सिरियल व्यतिरिक्त. आता त्यांनी एवढंच दाखवलं, सायली ते बघते आणि तिला मागचं आठवतं आणि आता अर्जुन सायली त्यांच्या ऑफिसमध्ये बोलतायत असं त्यांनी दाखवलं. सायलीला फार वाईट वाटतं, सायली खूप रडते आणि म्हणते अहो हरीश काका, अहो मी विचारच नव्हता केला की अशा पद्धतीने हरीश काकाला मारण्यात आलं. तो मृतदेह हरीश काकाचा होता. अहो आश्रमात आम्ही खूप एकत्र राहिलोय हो, ते कसेही वागले ना त्या दिवशी कोर्टात तरी ते मधुभाऊंच्या खूप जवळचे होते हो. सायलीला फार वाईट वाटतं, ती रडते आणि म्हणते त्यांचा असा खून व्हावा आणि ते अशा पद्धतीने जमिनीत पुरले जावे हे खूप वाईट आहे हो, आणि ती रडायला लागते आणि अर्जुनलाही आता वाईट वाटतंय ती रडते म्हणून. आणि एपिसोड इथे त्यांनी संपवला. आता पुढच्या भागात बघा, हरीशचा एक जवळचा मित्र आहे आणि अर्जुन सायली त्याच्याकडे गेलेत आणि त्याला विचारतायत की काय हो तुमची आणि हरीशची खूप चांगली मैत्री होती का? मग आता ते सांगतात की हो मी आणि हरीश जिगरी दोस्त आहे. आता सायली त्यांना विचारते तुमचा शेवटचा कॉन्टॅक्ट कधी झाला हरीश काकांना? मग आता ते सांगतात की अरे काल परवाच हरीशचा मेसेज आला. तो हरीश काकाचा मित्र फोन दाखवतो सायली अर्जुनला आणि म्हणतो हे काय, हरीशने त्याच्या नेहमीच्या नंबरवरनं मला मेसेज केला. आता हे काय गौड बंगाल कोणास ठाऊक बाबा. आता बघत राहा प्रेक्षकांनो, सस्पेन्सवर सस्पेन्स आणत आहेत मालिकेत, इंटरेस्ट वाढणार आहे. पण आता या अर्जुन आणि सायलीच्या डोक्याला ताप होणार आहे, कारण घरी गेल्यावर ते बघतात तर काय मधुभाऊ गायब. आणि आता सायली अर्जुनला टेन्शन येतं, मधुभाऊ कुठे गेले असतील. आता देव करू आणि त्या मधुभाऊंना काहीतरी सद्बुद्धी हो आणि ते कुठे जाऊ नये, नाही तर त्या बिचाऱ्यांना कामं धाम सोडून त्या मधुभाऊंना शोधत बसावं आणि आपल्याला पण मग ते ढढंग टढंग ढढंग टढंग असं ते म्युझिक ते वाजतं ते ऐकत बसावं लागतं प्रेक्षकांना. मला तो इरिटेट होतं ते म्युझिक. असो तर आता बघत राहा, मजा येणार आहे पुढे. आता या अर्जुन सायलीच्या काय म्हणतात दुष्काळात 13वा महिना, मधुभाऊ गेले पळून. आता बघू बिचारे कुठे सापडतात. ती सायली कशी गेली होती रडत रडत, एकदा तो अर्जुन तिच्या मागे मागे गेला, ती मंदिरात सापडली, तसे मधुभाऊ कुठेतरी यांना सापडणार आहे. प्रेक्षकांनो एक गमतीशीर पद्धतीने मी तुम्हाला मालिकेचा रिव्ह्यू सांगायचा प्रयत्न करत असते आणि ती आपल्या चॅनलची खासियत आहे. ज्यांना आवडतं ते मनापासून मला लाईक करतात, ज्यांना नाही आवडत ते सोडून द्यावं. तर बघत राहा, ठरलं तर मग. आणि हो प्रेक्षकांनो, उद्या रविवार आहे आणि या मालिकेचा एपिसोड आहे असं मला वाटतंय, पण जर नसेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगावा एपिसोड आहे की नाही. पण बहुतेक तरी आहे, उद्या रविवार असून एपिसोड आहे. तर बघत राहा, ठरलं तर मग. आणि स्वतःची टेक केअर करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.